Welcome to unit number 4. Our today's topic is the analysis of the truss. First of all, what is mean by the truss? The truss is a structure made up of several bars or members which are connected with each other by means of welding or riveting to support the loads. In simple, it is a rigid structure composed of the number of straight members pin jointed to each other. When number of members are joined, attached with each other, connected with each other to support the load, form a truss. आपण हा ट्रसचा पार्ट नंबर ऑफ टाइम्स वर्कशॉपमध्ये शेड वगैरेमध्ये बघितलं आहे की आपण काय करतो, रूफटॉप जे हा ट्रसवर जे रेस्ट करतो, हा ट्रस लोड ऑफ रूफ टॉप ट्रान्सफर करतो टू द कॉलम्स. तर आपल्याला वी हॅव टू फाइंड द ॲनालिसिस ऑफ द ट्रस. तर फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय what are the different types of trusses depending upon the number of the members. First truss is perfect truss. Perfect truss means whenever the number of members available in the truss are just sufficient to resist the load is called as a perfect truss. Means what? की ज्या ट्रसमध्ये पर्टिक्युलर लोडला ट्रान्सफर करणे किंवा सपोर्ट करण्यासाठी सफिशियंट मेंबर्स प्रोव्हाइड केलेले, तो ट्रस परफेक्ट ट्रस आहे. सेकंड आहे डिफिशियंट ट्रस. सेकंड टाइप है डिफिशियंट ट्रस. मीन्स in this type of the truss the number of the members available to the truss is less than required and it is unstable truss. म्हणजे काय की या ट्रसमध्ये जेवढे मेंबर पाहिजे होते टू सपोर्ट द लोड तेवढे मेंबर नाही आहे, त्यापेक्षा कमी आहे आणि ही अनस्टेबल आहे, म्हणजे लोडला सपोर्ट करू शकत नाही. तर हा डिफिशियंट ट्रस आहे. सेकंड आहे नेक्स्ट आहे redundant truss. Redundant truss means it is a overstable truss. आता नाव समोर आहे तुमचे. Overstable truss means it is a truss in which the number of members are provided more than the required. म्हणजे जेवढे पाहिजे होते त्यापेक्षा जास्त मेंबर्स प्रोव्हाइड केलेले आहे. तर हे 3 क्लासिफिकेशन आहे, परफेक्ट, डिफिशियंट आणि रिडंडंट ट्रस. तर आपण कसं डिसाईड करणार की कोणती परफेक्ट आहे कोणती रिडंडंट आहे? त्यासाठी एक क्रायटेरिया आहे. जर पर्टिक्युलर ट्रस हा क्रायटेरिया व्हॅलिडेट करते तर इट इज परफेक्ट ट्रस. म्हणजे एम इक्वल टू 2G-R. आता एम काय आहे? एम स्टँड फॉर मेंबर्स, J stand for joints and the R stand for reactions. Let us see the example. For example, एक ट्रस है, इथे हिंज सपोर्ट है, इथे रोलर सपोर्ट है. ठीक है. या ट्रस मध्ये जॉइंट ए मेंबर किती आहे? नाव देऊ तुम्ही ABCD. मेंबर किती आहे? AB BC CD DA. म्हणजे M इक्वल टू 4 आहे. जॉईंट किती आहे? J इक्वल टू पण 4 आहे. आणि रिॲक्शन किती? तर हिंज सपोर्टला 2 रिॲक्शन आणि रोलर सपोर्टला 1 रिॲक्शन, म्हणजे टोटल रिॲक्शन R इज इक्वल टू 3. तर M इक्वल टू 2J-R. 2J-R फाइंड करू आपण. 2J-R म्हणजे 2 × 4 -3, 8 - 3 5. म्हणजे M किती आहे? 5. आपल्या M किती आहे? 4. म्हणजे हा M ग्रेटर दॅन 4 आहे. म्हणजे दिस ट्रस इज डिफिशियंट ट्रस. दिस ट्रस इज डिफिशियंट ट्रस. म्हणजे मेंबर रिक्वायर्ड 5 होते पण अवेलेबल 4 आहे, तर इट इज ए डिफिशियंट ट्रस. ठीक आहे. एक सेकंड बघू आपण, सेम एक्झाम्पल घेऊ.
एक जॉईंट इथे मी इथे देतो आहे ABCD. आता M किती आहे 5 आहे, जॉईंट किती आहे 4 आहे, रिॲक्शन किती आहे 3 आहे. तर 2J - R किती 2, 4 - 3 म्हणजे 5. M किती आहे 5 म्हणजे 2J - R = 5 दॅट इज इक्वल टू M. इट इज म्हणजे जेवढे मेंबर्स रिक्वायर्ड होते तेवढेच मेंबर अवेलेबल आहे, म्हणजे इट इज ए स्टेबल ट्रस. इट इज ए स्टेबल ट्रस. नाव द नेक्स्ट टाईप इज आपण मेंबर बघू ABCD. आता मेंबर किती आहे 4, 5, 6, 7, 8 टोटल 8 मेंबर्स. जॉईंट किती आहे 5 अँड रिॲक्शन आहे 3. M = 2J - R. ह्या फॉर्म्युलेला आपण व्हॅलिडेट करू. तर 2J - R फाइंड करू. 2J किती आहे 5, R किती आहे 3 म्हणजे 10 - 3 7. आता 7 मेंबर्स रिक्वायर्ड आहे पण अवेलेबल किती आहे 8 म्हणजे 8 इज ग्रेटर दॅन 2J - R म्हणजे दिस ट्रस इज ओवर स्टेबल ट्रस और रिडंडंट ट्रस. म्हणजे 7 रिक्वायर्ड होते पण प्रोवाइड जे 8 केलेले. इट मीन्स दॅट number of members available are more than required. ठीक है. There is another type of the truss, that is a cantilever truss. In cantilever truss, the one side of the truss is fixed and other side is free like this, and the loading is provided. Okay, we have in our syllabus only perfect truss, which म्हणजे only stable and perfect truss we have to solve, in which M = 2J - R is valid. M = 2J - R is valid. Now we will see the analysis of the truss. Analysis of the truss. The first method is method of joints. First I will explain the method of joints. How to say first step. The first step is determine reactions at the support by applying condition of equilibrium to entire truss. The condition of equilibrium अप्लाय करण्यासाठी आपल्याला फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करावा लागणार आहे. आणि फ्री बॉडी डायग्राम म्हणजे वी हॅव टू शो द रिॲक्शन ॲट द सपोर्ट. ही फर्स्ट स्टेप ॲनालिसिस ऑफ द ट्रस टू डिटरमाइन द रिॲक्शन्स ॲट द सपोर्ट. एकदा रिॲक्शन फाइंड झाली तर वी विल फाइंड द इन्क्लिनेशन ऑफ each member if not given. आपल्याला इन्क्लिनेशन मेंबरचं माहीत पाहिजे. जर दिलेलं आहे तर इट इज व्हेरी गुड, नाही दिलेलं आहे तर फ्रॉम जॉमेट्री ऑफ फिगर वी हॅव टू फाइंड द इन्क्लिनेशन ऑफ द मेंबर. इट इज अ फर्स्ट. second step. Then third step is we have to consider free body diagram of joint at which only two unknowns are present. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल एक ट्रस आहे. छोटा प्रॉब्लेम घेऊ आपण. ट्रस आहे तर या ट्रसमध्ये रिॲक्शन फाइंड झाली आहे. रिॲक्शन काय, हाऊ टू फाइंड रिॲक्शन, अप्लाय द कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम टू एंटायर ट्रस. फॉर एक्झाम्पल याचा अँगल पण दिलेला आहे 45 डिग्री. तर आता आपल्याला असा जॉईंट कन्सिडर करायचं आहे की ज्या जॉईंटवर अननोन
फक्त 2 आहे. आता फाईंड काय करायचं आहे, वी हॅव टू फाइंड द इंटरनल फोर्स इन द मेंबर, की मेंबर AB इथे एक लोड ॲक्ट होतं आहे F1 F2. तर मेंबर AB BC CD AD BD मध्ये किती फोर्स डेव्हलप होत आहे आणि त्याचं नेचर काय आहे, टेन्शन आहे की कॉम्प्रेशन आहे. तर त्यासाठी आपल्याला एक जॉईंट माहीत पाहिजे. फॉर एक्झाम्पल इथे रिॲक्शन HV आपण फाइंड केलं, ही 5 आली, ही 10 आली आणि ह्या 15 आली फॉर एक्झाम्पल. ओके, नाव वी हॅव टू कन्सिडर द जॉईंट. तर असा जॉईंट आपल्याला बघायचा आहे की ज्या जॉईंटवर फक्त 2 अननोन आहे, म्हणजे हा फोर्स इन मेंबर AB अननोन आहे आणि फोर्स इन मेंबर AD अननोन. एक जॉईंट आपल्याला कन्सिडर करायचा आहे. तर आणि त्या जॉईंट कन्सिडर करून त्याची फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करायची आहे. ठीक आहे, आता जॉईंट मी A कन्सिडर करतो. बघा मी Aची फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करतो आहे. म्हणजे आता फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करणं म्हणजे हा मेंबरचं कॉर्नर जे आहे ना कट करून सेपरेट ड्रॉ करायचं आहे. हा एवढा कट करून इथे मी ड्रॉ करतो आहे. बघा हा मेंबर मी कट केला, तर या मेंबरमध्ये फोर्स FAB कन्सिडर करतो आहे, जे आपल्याला काढायचं आहे तो आपल्याला दिलेला नाही आहे. हा मेंबर कट केलेला आहे तर फोर्स FAD कन्सिडर करतो आहे. VA 10 रिॲक्शन आलेली आहे, इथे 5 आलेली आहे. ओके, नाव हा फ्री बॉडी डायग्राम ऑफ जॉईंट A झाला, फ्री बॉडी डायग्राम ऑफ जॉईंट A. नाव I will apply the condition of equilibrium to this joint. Summation Fx equal to 0, summation Fy equal to 0. हा कॉन्करंट फोर्स सिस्टम आहे आणि कॉन्करंट फोर्स सिस्टममध्ये फक्त 2 कंडिशन आपण अप्लाय करणार आहे. आपली कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम अप्लाय केल्यावर आपल्याकडे FAB आणि FAD या दोघांची व्हॅल्यू आली तर वी विल सिलेक्ट द अनदर जॉईंट. आता अनदर जॉईंट म्हणजे कोणता आहे, एक B जॉईंट आहे, D जॉईंट आहे, C जॉईंट आहे. तर नेक्स्ट जॉईंट घेताना हाच लक्षात ठेवायचा आहे की तो जॉईंट घेताना आपल्याकडे अननोन फोर्सेस फक्त 2 पाहिजे, 2पेक्षा जास्त नको. 2पेक्षा कमी असले तर चालेल, पण 2पेक्षा जास्त हा अननोन फोर्सेस आपल्याला नाही पाहिजे. फॉर एक्झाम्पल B घेतला तर मी काय करणार, Bची फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करणार. मी या पार्टला कट करून इथे ड्रॉ करणार. बघा मी कट करतो आहे. हा कट केला मेंबर FBC, या आपल्याला माहीत नाही आहे. हा मेंबर मी कट करतो आहे FBD. हा मेंबर मी कट करतो आहे FAB आणि येथे रिॲक्शन 15. हा आहे जॉईंट B. आता FABची व्हॅल्यू इथून आपण फर्स्ट फ्री बॉडी डायग्राम जॉईंट Aला अप्लाय करून जे काढलेली आहे, तर हा आपल्याला अननोन आहे. आता अननोन FBD आणि FBC आहे आणि FBD हा इन्क्लाइंड आहे, तर याला आपण रिझॉल्व करणार. FBD sin 45, FBD cos 45. नंतर आय विल अप्लाय द कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम टू दिस जॉईंट ऑल्सो. असा या जॉईंटला कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम अप्लाय केल्यावर आय विल गेट द व्हॅल्यू ऑफ FBC अँड FBD. हा 2 इक्वेशन, दोन फोर्सेस येईल. आता एक पॉईंट आपल्याला खूप इम्पॉर्टंट नोट लक्षात ठेवायची आहे की कन्सिडर टेन्शन इन ईच मेंबर. म्हणजे हा जे ॲरो आपण अवे फ्रॉम कन्सिडर करतोय हा टेन्शनसाठी आहे, टेन्शन आहे. ठीक आहे ना. टेन्शन कधी होतो, ज्यावेळी फोर्सेस आउटवर्ड डायरेक्शनमध्ये अप्लाय होतो. आणि अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ, वेन ॲक्शन आर इन अपोजिट डायरेक्शन द रिॲक्शन इज लाईक दिस. तर हा टेन्शन आहे. आपण हा मेंबर इथून ब्रेक करतो, त्यामुळे सगळ्यांचे ॲरो आपण अवे दाखवतो. जर आपला आन्सर पॉझिटिव्ह आला आहे, पॉझिटिव्ह येतो आहे, तर तो मेंबर टेन्शनमध्ये आहे. आणि जर आन्सर आपला निगेटिव्ह येतो आहे तर तो मेंबर कॉम्प्रेशनमध्ये येतो आहे. ठीक आहे, तर टेन्शन आणि कॉम्प्रेशन. आता काय करणार मी नेक्स्ट जॉईंट सिलेक्ट करणार. कधीपर्यंत, जोपर्यंत माझे ऑल अननोन फोर्सेस माहीत होऊन जात नाही. ओके, आय विल रिपीट अगेन what are the steps. The first step is apply the condition of, for method of the joint, apply the condition of equilibrium to entire truss to determine the reaction at the support. आता सपोर्टवर जे असणार, जे टाईप ऑफ द सपोर्ट आहे अकॉर्डिंग टू आपल्याला रिॲक्शन दाखवायचं आहे. म्हणजे हिंज तर 2 अननोन आहे, रोलर तर 1 अननोन आहे. ठीक आहे, फर्स्ट स्टेपमध्ये आपण रिॲक्शन फाइंड करणार. एकदा रिॲक्शन फाइंड झाले
तर वी हॅव टू सिलेक्ट द जॉईंट. तर जॉईंट सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला इन्क्लिनेशन पाहिजे. जर इन्क्लिनेशन दिलेले आहे तो ठीक, नाही दिलेले आहे तर सेकंड स्टेप आपली आहे डिटरमाइन द इन्क्लिनेशन ऑफ ईच मेंबर इफ नॉट गिवन फ्रॉम द जॉमेट्री ऑफ द फिगर. साईन कॉस कॉस काही तर वापरून जे जॉमेट्री ऑफ फिगर वापरून आपल्याला तो फाइंड करायचा आहे. ठीक आहे. थर्ड स्टेप आहे ड्रॉ द फ्री बॉडी डायग्राम ऑफ द जॉईंट वेअर मॅक्सिमम 2 अननोन्स आर प्रेझेंट. असा जॉईंट आपल्याला सिलेक्ट करायचा आहे की त्या जॉईंटवर ओनली मॅक्सिमम 2 अननोन प्रेझेंट आहे. का बरं 2 अननोन? काय की तो जॉईंट आता हा जी बघा हा जॉईंट जे आपण दाखवला हा जॉईंट कॉन्कन फोर्स सिस्टमचा आहे आणि कॉन्कन फोर्स सिस्टममध्ये कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम 2 आहे. तर 2 इक्वेशन आपल्याकडे एक समेशन एफ एक्स इक्वल टू 0 आहे, दुसरं समेशन एफ वाय इक्वल टू 0 आहे. 2 इक्वेशन आहे तर 2च अननोन फाइंड करू शकतो आपण, जास्त करू शकत नाही. तर आपल्याला फक्त 2 अननोनचा जॉईंट पाहिजे. जॉईंट सिलेक्ट करा, अप्लाय कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम टू जॉईंट, डिटरमाइन द व्हॅल्यूज इन मेंबर्स. जर आपला आन्सर पॉझिटिव्ह आला आहे तर मेंबर टेन्शनमध्ये, आणि जर आपला आन्सर निगेटिव्ह आहे तर मेंबर कॉम्प्रेशनमध्ये. नेक्स्ट स्टेप इज सिलेक्ट द अनदर जॉईंट विच हॅज ओनली 2 अननोन्स. नेक्स्ट जॉईंट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, त्याची फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करा, अप्लाय कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम टू दॅट जॉईंट, डिटरमाइन, देन प्रोसीड टू फॉर नेक्स्ट जॉईंट. हा जॉईंट सिलेक्ट करताना आपण हे रिपीट करणार आहे कधीपर्यंत? जोपर्यंत आपले ऑल अननोन फोर्सेस फाइंड होत नाही. एकदा फाइंड झाले तर इट इज व्हेरी सिम्पल. अँड द व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट इज दॅट इन लास्ट स्टेप आफ्टर फाइंडिंग ऑल द आन्सर वी हॅव टू टॅब्युलेट द रिझल्ट्स. रिझल्ट टॅबलमध्ये टाकायचं आहे. 4 कॉलम असेल, सिरियल नंबर, मेंबर, मॅग्निट्यूड आणि नेचर. ठीक आहे, म्हणजे ए बी आहे त्याचं मॅग्निट्यूड 10 आला आहे, तो पॉझिटिव्ह आहे म्हणजे तो टेन्शनमध्ये आहे. बी सी आहे तो 12 आलेला आहे पण निगेटिव्ह आहे म्हणजे तो कॉम्प्रेशनमध्ये. लाईक दिस वी हॅव टू टॅब्युलेट द रिझल्ट्स. ओके, वी विल सी न्यूमेरिकल्स ऑन मेथड ऑफ जॉईंट. It is very important in examination, in each problem, in each question paper there is a compulsory question on analysis of the truss, and it is very easy. Just we have to apply the concept of the equilibrium and apply the condition of equilibrium. There are one thumb rule म्हणजे कधी कधी जॉईंट असे असतात की त्या जॉईंटवर कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम अप्लाय न करता डायरेक्टली आपण फाइंड करू शकतो. फॉर एक्झाम्पल फर्स्ट आहे, इफ जॉईंट कंटेन्स 3 फोर्सेस with 1 pair of collinear force, then third force is 0. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल F1 घेतला, F2 घेतला, हा F3 आहे, हा जॉईंट आहे. फॉर एक्झाम्पल एक जॉईंट असा आला की ते 3 फोर्स आहे, पण त्या 3 फोर्सेसमध्ये 2 फोर्सेस कोलिनियर आहे. तर कोलिनियर फोर्सेस आहे तर नो नीड टू सॉल्व इट, डायरेक्टली तुम्ही लिहू शकताय the collinear forces are equal to each other and third force is 0. कसं काय आला? तुम्ही कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम अप्लाय करा. समेशन एफ एक्स इक्वल टू 0, F1 लेफ्टवर्ड, F2 राईटवर्ड इक्वल टू 0, F1 इक्वल टू F2. समेशन एफ वाय अप्लाय करा तर F3 अपवर्ड इक्वल टू 0. ठीक आहे, तर असं आहे. आता हाच एक नाही, कोणताही जॉईंट, फॉर एक्झाम्पल एक असा जॉईंट आला आहे, हा F3 आहे तर हा फोर्स 0 असते. एक असा फोर्स आला आहे तर हा 0, F1 इक्वल टू F1 इक्वल टू. तर जॉईंट्स कसाही असो, ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल एक जॉईंट असा आला आहे तर हा फोर्स जे फोर्स मेंबर जे 0 राहणार आणि अपोजिट फोर्सेस आर इक्वल टू each other. Opposite forces are equal to each other. There is one another second thumb rule or note point. If joint contains 4 forces with 2 pair of collinear forces
then collinear forces are equal to each other in magnitude and direction is opposite. जर हा थंब रूल तुम्हाला माहीत नाही तरी काही हरकत नाही, तुम्ही कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम अप्लाय करून पण सॉल्व करू शकता. फॉर एक्झाम्पल हा F1 F2 F3 F4 4 फोर्सेस आहे, असा जॉईंट आहे. समेशन Fx अप्लाय केला तर F1 राईटवर्ड मायनस F2 इक्वल टू 0, देअरफॉर F1 इक्वल टू F2. समेशन Fy अप्लाय केला तर F3 अपवर्ड मायनस F4 डाउनवर्ड इक्वल टू 0, म्हणजे F3 इक्वल टू F4. कसंही असो, जर असा जॉईंट आहे तर F1 इक्वल टू F2, F3 इक्वल टू F4. एनी टाईप ऑफ जॉईंट जर 4 फोर्सेस आहे विथ 2 पेअर, म्हणजे 2 पेअर आहे कोलिनियर फोर्सेस आहे, तर अपोजिट फोर्सेस आर इक्वल टू ईच अदर. ठीक आहे, इक्वल टू ईच अदर. हा तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. नाउ वी विल solve some numericals in next video. Understand it, very simple. Thank you.